मंगलाचरण राहिले. मंगलाचरण. मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंद कुंदार्यो जैनधर्मोस्तु मंगलम सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनं. ठीक आहे. तर आपण बघत आहोत काय आहे गुणस्थानामध्ये मोहाचा उदय आणि अनुदय. ठीक आहे ना. तर हे आपण पाहत आहोत. तर इथं बघून सांगू शकचाल का पुढचा चार्ट दाखवू दे. कसं विचारतोय. इथं बघून सांगू शकचाल का पुढचा चार्ट दाखवू दे. बर ठीक आहे. काय हे तर सांगितलं. हे तर मला नाही वाटत काय सांगायची गरज. का सांगायचं आहे है ना. हे झालं आहे तसं अनेक वेळा है ना. सो आता पुढंच बघू डायरेक्ट पुढचं. आता ह्यामध्ये काय पाहत आहोत आपण. तर सांगितलं कशाचा उदय आणि कशाचा अनुदय आहे. सोपं आहे. थोडं स्वतः बुद्धीने लावायचा प्रयत्न करा. हां पहिल्यांदा सांगितलं काय प्रफुल्ल भैया खिडकी उघडा. खिडकी पहिल्यांदा काय सांगितलं की पहिल्या गुणस्थानामध्ये आहे ना 28 प्रकृती आहेत ना. सरळ न बघता सांगता यायचा प्रयत्न करा. नाही तर मग बघून सांगता. घरी सोडवलं का घरी सांगितलेलं. काय चर्चोय कोण काय बोललं नाही असं करतात. ठीक आहे. तर मग पहिल्या गुणस्थानामध्ये काय पाहिलं आपण कशाचा अनुदय आहे. हे सोपं आहे काढायला. पहिल्या गुणस्थानामध्ये ह्या 28 प्रकृतींपैकी कशाचा अनुदय असणार. हे तर तिसऱ्या गुणस्थानात असतंय आणि हे 4थ्या 5व्या 6व्या 7व्यात असतंय. त्यामुळे एवढे 2 सोडायचे आणि बाकी सगळ्या म्हणजे सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती. मिश्र आणि सम्यक प्रकृती ह्या 2चा काय आहे सांगितला अनुदय. बाकी सगळ्या 26चा काय झाला उदय. समजलं है ना. तर मग अशा प्रकारे ते सांगितलं. दुसऱ्या गुणस्थानामध्ये आता काय झालं है ना. दर्शन मोहण्याच्या 3चा अनुदय आहे है ना. बाकी चारित्र मोहाच्या 25चा उदय आहे. समजतंय ना. है ना. पुढं गुणस्थान 3 काय घडतं हे विचार करा. नुसतं जर वाचला तर काय लक्षात राहणार नाही. काय समजणार. काय घडतं हे बुद्धीनं लावा पहिल्यांदा. तिसऱ्या गुणस्थानामध्ये काय पॉसिबल आणि काय पॉसिबल नाही आहे. गुणस्थान 3 दर्शन ह्या 3पैकी कशाचा उदय असणार सम्यक मिथ्यात्वाचा 1 झाला. आणि ह्या 25च्या 25 बरोबर. म्हणजे अशा प्रकारे किती झाल्या 26 झाल्या का नाही. 26चा काय झाला उदय. आणि फक्त ह्या दोघांचा मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती ह्यांचा काय झाला अनुदय. कळालं. पुढं. त्यामुळं अशा प्रकारे हे 3रं गुणस्थान आपण घटवलेलं आहे. त्यानंतर गुणस्थान कुठलं 4थं. स्वतः जेवढं प्रयत्न करता तेवढं स्वतः बुद्धीनं लावायचा की 4थ्या गुणस्थानामध्ये कशाचं सांगितलं फक्त दर्शन मोहण्यातल्या सम्यक प्रकृतीचा आणि बाकीच्या ह्या 12. ठीक आहे ना. अनंतानुबंधीचा उदय आहे का आहे का ना. त्यामुळे कुठली सोडली मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी 4. कळलं. हे काय पाहिलं आपण ह्या 6चा अनुदय 4 आणि ह्या 2. 6चा काय झाला 4थ्या गुणस्थानामध्ये 6चा अनुदय आला. बरोबर. हां आणि मग बाकीच्या 28 मधनं 6 गेल्यावर 22. 22चा गुणस्थान 4थं. कळलं नाही. आता 5व्या गुणस्थानामध्ये काय होणार. 5व्या गुणस्थानामध्ये है ना अजून 4 कमी होणार. म्हणजे इकडं अनुदयमध्ये 4 वाढणार. 6 आणि 4 10. ह्या 4 आहे ना है ना. म्हणजे मिथ्यात्व सम्यक मिथ्यात्व अनंतानुबंधी 4 आणि अप्रत्याख्यान 4 अशा प्रकारे ह्या 10
4 आणि 4 8 9 आणि 10. ह्या 10चा काय झाला 5व्या गुणस्थानात अनुदय, बरोबर. आणि बाकी सगळ्यांचा म्हणजे कितीचा 18चा उदय. सोपं आहे का नाही? हां, पुढं गुणस्थान कुठलं 6वं. मी मुद्दाम पुढचं काढत नाही, मला काय तुम्ही हे बघून सांगू शकता, पण काय होतंय मग सगळं हे होतं. त्यापेक्षा फक्त नुसतं हे डोक्यात ठेवून करा, है ना. मी ह्याच्याकडे पाहूनच केलं ना तर ते पक्क होतं, है ना. उत्तर बघायचं, नंतर लिहिल्यानंतर ते चेक करायचं बरोबर आहे का. बाकी काय नाही. आता गुणस्थान कुठलं 6वं. 6व्या गुणस्थानामध्ये पाहिलं काय आहे, आता प्रत्याख्यानावरून पण गेलं ना, कळलं का नाही. ह्या 4 4 8 ह्या 12चा अनुदय आणि वरच्या मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्यात्व 2 4 आणि 2 12 आणि 4 12 आणि 2 14 12 आणि 2 14. ह्या 14चा काय झाला अनुदय. गुणस्थान कुठलं आहे हां, ते विसरू नका, कळालं का नाही. तर 14चा अनुदय आणि 14चा काय असणार झालं सोपं. 14 14. 7व्या गुणस्थानामध्ये पण तेच, बरोबर. आता 8व्या गुणस्थानामध्ये काय होणार है ना. आता ही जी होते का नाही, ह्याचा उदय होता आत्तापर्यंत. 8व्या गुणस्थानामध्ये आता काय सुरू झाली, श्रेणी सुरू झाली. श्रेणीत क्षम सम्यक घेऊन श्रेणी चढू शकत, त्यामुळे सम्यक प्रकृतीचा उदय असणार. त्यामुळं जो 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये 14चा अनुदय होता तो आता कितीचा झाला 15चा अनुदय. हे एक वाढलं, कळलं का नाही, कळलं का नाही. हां 14 कळलं का नाही. हां ह्या 3 12 13 14 ह्यामध्ये एक वाढलं, कळलं का नाही. मग 15चा काय झाला अनुदय झाला 8व्या गुणस्थानात, आहे ना. आणि बाकी 13चा उदय, कळतंय ना. 8वं गुणस्थान झालं. आता गुणस्थान कुठलं 9वं. 9व्या गुणस्थानामध्ये काय घडलं आता आहे ना. 15 होते का नाही 8व्या गुणस्थानात अनुदय. त्यामध्ये ह्या 6 कशाय हास्य रती अरती शोक भय जुगुप्स हे 6 कशाय वाढले अनुदयामध्ये. 9व्या गुणस्थानामध्ये हास्य रती अरती शोक भय जुगुप्सा ह्या 6चा अनुदय. 15 आणि 6 किती झाले 21. 21चा काय झाला अनुदय. बाकीच्यांचा काय आहे किती 7 प्रकृतींचा उदय. 9व्या गुणस्थानात 7 प्रकृतींचा उदय कुठल्या संज्वलन 4 आणि स्त्रीवेद पुरुषवेद, कळलं का. एवढंच सोपं आहे का नाही. हां अशा प्रकारे 9व्या गुणस्थानामध्ये कितीचा झाला सांगितलं 7चा उदय झाला. ठीक आहे. आता 10व्या गुणस्थानामध्ये काय झालं 10व्या गुणस्थानामध्ये एक फक्त संज्वलन लोभाचा काय आहे उदय, बाकी सगळ्यांचा अनुदय. काय लक्षात ठेवायची गरज नाही. सूक्ष्म सांप्राय म्हणतो का नाही, सांप्राय म्हणून सांगितलं तर नाही. सूक्ष्म लोभ आहे, सूक्ष्म कषाय आहे, तर मग तिथं फक्त लोभ आहे, कळलं का नाही. त्यामुळं 1चा फक्त उदय आणि 27चा काय झाला 10व्या गुणस्थानात, समजलं आहे ना. पुढं 11व्या गुणस्थानात 11व्या गुणस्थानात काय 28चा काय उपशम झाला. बाकीच्या कर्मांचा घात मोहनीय सोडून बाकी सगळ्यांचा उदय. 12व्या गुणस्थानात 28चा क्षय आहे ना, आणि म्हणजे अनुदय आहे. आणि बाकी मोहनीय सोडून बाकी सगळ्यांचा काय आहे उदय आहे. 13व्या गुणस्थान अरिहंत झाले, 4 घाती कर्मांचा अनुदय. मग अभाव करतात का नाही अरिहंत भगवान, शिकला का नाही प्रवेशिका. 4 घाती कर्मांचा अभाव आहे, तर त्या 4 घाती कर्मांचा अनुदय. आणि बाकीच्या सांगितलं काय आहे पण योग सहित आहेत म्हणून हे 13वं गुणस्थान. आणि पुढं 14व्या गुणस्थानामध्ये पण 4 घाती कर्माचा अनुदय आहे, 4 अघाती कर्माचा उदय आहे, परंतु कसे आहेत ते योगरहित आहे ना. त्यामुळं गुणस्थान कुठलं आलं 14वं. आणि सिद्धांमध्ये काय आहे 8 कर्मांचा अभाव अनुदय आहे का नाही. बाकी उदय कर्माचा कुठला सुद्धा राहिला नाही. समजलं, पक्क झालं का.
पुढे जायचं. तर अशा प्रकारे ते घटवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण काय बघत आहोत, चौथं गुणस्थान बघतोय का नाही, है ना. मग त्या चौथ्या गुणस्थानामध्ये सांगितलं होतं 12 प्रकारचा काय सांगितला होता, असंयम. बरोबर, 12 प्रकारचा असंयम, 6 प्रकारचा इंद्रिय असंयम आणि 6 प्रकारचा प्राणी असंयम, है ना. आणि पुढं सांगितलं त्यामुळं अविरत नाव पडलं. आणि त्यानंतर पुढं सांगितलं सम्यक्त्व का नाव पडलं, जिनेंद्र देवांच्या प्रवचनाचं काय करतायत, श्रद्धान करतात. म्हणजे सांगितलं तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शन. वाचून आले का मोक्ष मार्ग प्रकाशक, काय विचारतो, मोक्ष मार्ग प्रकाशक वाचून आला का, पॉईंट सांगितले होते ते वाचून आणले. कोण कोण वाचून आलं हात वर करा. 1 2 3 4 5 झालं. सांगितलेला सोपा अभ्यास आहे. मोक्ष मार्ग प्रकाशक नाही आहे का तुमच्याकडं, काय विचारतोय, आहे ना. मग का नाही वाचून आला, वाचून या म्हटलं होतं का नाही, हां. तर वाचून यायला पाहिजे, है ना. ठीक आहे, उद्या चला घेतो मी, हां. पण उद्या मात्र नाही आला तर मी काय करणार नाही, कारण तुम्हाला कळणार नाही. इथं पुस्तक नाही आहे, त्यात काय पॉईंट झालेलं आहे मी काय सगळं वाचत बसणार नाही, सांगत बसणार नाही, थोडक्यात सांगणार, कळलं का नाही. त्यामुळे कळणार नाही तुम्हाला. त्यामुळं नियम घ्या हो, नियम. कळतं का नाही, मी सांगतो रोजचा अभ्यासाचा नियम घेत जावा, आहे ना. जे जे सांगितलेलं आहे आपण नियम घेत नाही ना तोपर्यंत मग काय होतं आहे, आपल्याला त्याचं काय गांभीर्य राहत नाही. नियम घेतलं की काय होतं, विसरत नाही ना. नियम विसरता, सहजासहजी तर नाही विसरत. कळलं का नाही. आपण सांगितलं आज कुठल्या तरी एका वस्तूचा त्याग करा, करता का नाही, मग तसं नियम घ्या. काय मोक्ष मार्ग प्रकाशक जो सांगितलेला 9वा अध्याय त्यातला 9.10 11 आणि 12 10च आहे की 11 आहे, 11पासून आहे काय, बरं 11 12 13 आहे ना. तर ते वाचून या, आहे ना. कळलं का. तिथं तो प्रश्न जो उठवलेला आहे म्हणजे समजेल. तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम नुसतं शब्द ऐकून होत नाही, तर त्याचं काय भावभाषण करायचं असतं हे कळेल. ठीक आहे. तिऱ्यांच्यांना काय शब्द शिकले नाहीत पण सम्यक दर्शन कसं काय होतं आहे ती सगळी चर्चा बघून घ्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे आपण बघितलेलं आहे. आणि उद्देशाला ते मोहनियाचं आपण पक्का करा सांगतोय. मी तर रोज रोज घेत बसणार नाही, फक्त विचारणार. तुम्हाला लगेच असं डोळ्यापुढं चार्ट आला पाहिजे. लगे भले उत्तर सांगता येणार नाही, कळलं का, पण चार्ट डोळ्यापुढं आला पाहिजे ना. कळलं का नाही. म्हणून सांगतोय घरी गेल्यानंतर नियम घ्या मोहनियाचा. आज काय करणार, उदय अनुदय स्वतःहून सोडवणार. हां, तुम्हाला कर्म लक्षात राहत नसतील तर 28 कर्म फक्त लिहून ठेवा, बघून ठेवा थोडे, आणि त्याच्याकडे बघून सोडवता आलं पाहिजे. है ना. कशाचा उदय आहे आणि कशाचा अनुदय आहे. ठीक आहे. पुढं आता अप्रत्याख्यानावरण कशा आहे तर सांगितलं काय आहे. इथं उदय आहे हे पाहिलं आणि दर्शन मोहनियाचा उपशम क्षयक्षम होतो. आता 3 प्रकारचं सम्यक्त्व आपण पाहत आहोत. है ना. 3 प्रकारचं कुठलं सम्यक्त्व बघा इथं, कुठलं औपशमी, बरोबर. हा ना. मग औपशमिकच्या इथं काय होतं सांगितलं, निमित्त काय आहे, अनंतानुबंधी 4चा काय होतोय उपशम, आणि दर्शन मोहनियाचा काय होतोय उपशम होतो. कळलं. आहे ना. त्यानंतर क्षयिकमध्ये काय होतं आहे, अनंतानुबंधी 4 आणि दर्शन मोहनियाच्या 3चा काय होतो आहे क्षय. कळलं का नाही. पण इथं तिन्हीचा उपशम व्हावा असा काही नियम नाही आहे. कळलं का नाही, कळतंय का नाही कळत, आहे ना. इथं औपशमिक जे प्रथमोपशम सम्यक्त्व, समजा अनादि मिथ्यादृष्टी जीव आहे. अनादि मिथ्यादृष्टी जीवाला पहिल्यांदा काय सांगितलं, त्याला सांगितलं सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती ह्या कर्मांचं सत्वच नाही आहे. सत्व समजतंय. उदय म्हणत नाही. उदय तर आमची गोष्ट, उदय कधी येतो जर सत्तेत असतील तर, सत्व असेल तर. कळलं का. परंतु अनादि मिथ्यादृष्टी जीवाला
अनादि मिथ्यादृष्टी जीवाला काय सांगितलेलं आहे? अरे काटच घे ना. हां, अनादि मिथ्यादृष्टी जीवाला काय ह्या काय सांगितलं? सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती यांचं काय नाही आहे? सत्व. सत्व समजतंय का नाही? सत्तेमध्येच नाही आहे. अनादि काळापासून मिथ्यादृष्टी आहे, आत्तापर्यंत कधीसुद्धा सम्यक दर्शन झालेलं नाही अशा जीवाला. कळालं का? ह्या दोघांचं काय सांगितलं? सत्व नाही, कधीच नसतं है ना. जेव्हा त्याला पहिलं सम्यक दर्शन होतं है ना, ते त्याला नियमानं कुठलं होणार आहे? है ना, प्रथमोपशम सम्यक्तच होणार है ना. अनादि मिथ्यादृष्टी जीवाला पहिलं सम्यक्त कुठलं होणार? नियमानं प्रथमोपशम सम्यक दर्शन होणार. मग जेव्हा पहिल्यांदा सम्यक दर्शन झालं तेव्हा मिथ्यात्वाचे 3 तुकडे पडले. मिथ्यात्व होतं का नाही? ह्या मिथ्यात्वाचेच काय झाले? 3 तुकडे झाले. कळालं का? ते दाखवले तुम्हाला. बघा, पहिल्यांदा जेव्हा झालं तेव्हा काय झालं? ह्या मिथ्यात्वाचे 3 तुकडे, मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक. तेव्हा 3 तुकडे पडले. तेव्हा तिथं काय सुरू झालं? त्याच्याकडे ते सत्तेत आलं. कळालं का? त्यामुळं अनादि मिथ्यादृष्टी जीवाला ह्या दोनचं काय विषयच येत नाही, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृतीचा. कळालं का? पण साधी मिथ्यादृष्टी जीवाला हां असू शकते, असणार. कळालं का नाही? लक्षात आलं है ना. अशा प्रकारे इथं लक्षात येते का नाही है ना. मग आपण काय पाहत होतो की तिथं म्हणून तिथं सांगितलं होतं काय की जेव्हा हां बा इथं सांगितलं काय? अनंत अनुबंधीचार आणि दर्शन मोहनीयाचा फक्त काय करतो तो? उपशम. पण शाईक सम्यक दर्शन करत असताना हा ना, शाईक सम्यक दर्शन करत असताना काय झालं? अनंतानुबंधीचार आणि दर्शन मोहनीय ह्या तिन्हीचा काय करतो? क्षय. आता म्हणून 3 कसं काय आले? नेहमी प्रोसेस लक्षात ठेवा बरं का. हा नियम सांगतोय काय आहे? अनादि काळापासून मिथ्यादृष्टी आहे, ज्याला कधीही सम्यक दर्शन झालं नाही त्याला पहिल्यांदा सम्यक दर्शन कुठलं होणार? प्रथम ऑप्शन सम्यक दर्शन होणार. समजलं? हा नियम झाला. ठीक आहे. आणि ज्याला काय आहे? शाईक सम्यक दर्शन करायचं आहे, ज्याला काय करायचं आहे? शाईक सम्यक दर्शन करायचं आहे, तो डायरेक्ट शाईक सम्यक दर्शन करू शकत नाही. तर काय सांगितलं? त्या जीवाला अगोदर काय झालेलं असणार आहे? क्षयक्षम सम्यक दर्शन काय झालेलं असणार आहे. कळलं का? आणि त्यानंतर है ना शाईक सम्यक्त्व होतं. औपशमिकमधून डायरेक्ट शाईक करू शकत नाही. कळलं का? औपशमिक नंतर काय होणार आहे त्याला? हां, मग परत नंतर क्षयक्षमी नंतर मग परत मे बी कदाचित प्रथमोपशम परत होईल. कळलं का? परत त्याचं काय होईल? क्षयक्षम होईल वगैरे, काय पण होईल वगैरे. पण जेव्हा शाईक सम्यक दर्शन करायचं आहे त्याच्या अगोदर काय आवश्यक आहे? हां, मग क्षयक्षम सम्यक्त्वातूनच ते काय करू शकतो सांगितलं. हां, जिथं क्षयक्षम सम्यक दर्शन झालेलं आहे तिथं ऑलरेडी काय झाले? 3 तुकडे ऑलरेडी पडलेले आहेत. त्यामुळे त्या 3ही तुकड्यांचा काय करायला लागतो? त्याला क्षय. कळलं? अशा प्रकारे दर्शन मोहण्याच्या 3हीचा क्षय आणि अनंतानुबंधीच्या ह्या सगळ्यांचा काय झाला? क्षय झाला. तेव्हा काय सुरू होतं सांगितलं? शाईक सम्यक्त्व. समजते का? हां, अवघड जात असेल तर सांगा मला आत्ताच. पुढं आता त्यानंतर काय राहिलं आपलं? क्षयक्षमिक सम्यक्त्व. तिथं काय सांगितलं? सम्यक्त्व प्रकृतीचा होय. सम्यक प्रकृतीचा काय आहे? इथं उदय आहे. सम्यक्त्व लिहायला नाही पाहिजे, चुकलं ते. सम्यक प्रकृती, सम्यक्त्व प्रकृती नाही ते है ना. सम्यक प्रकृतीचा काय आहे? उदय. कळलं का नाही? है ना. मग ह्या सम्यक प्रकृतीचा उदय सुरू झालेला आहे क्षयक्षम सम्यक्त्वात आणि तो उदय इकडं असत नाही. कळलं का? तो उदय इथं असत नाही है ना. मग तिथं सांगितलं काय आहे? आता
मग हा जो चार्ट घडवला ना आपण, हा सामान्य घडवलेला आहे. आता विशेष सांगायला लागलो आहे काय, ह्या चार्टमध्ये काय हे सामान्य लक्षात ठेवायचं, पण विशेष माहीत असावं सांगतोय. हे क्षयक्षम सम्यक्त्वाच्या अपेक्षेने आपण सांगितलेलं आहे की इथं चौथ्या गुणस्थानामध्ये सम्यक प्रकृती, सम्यक कळलं का, चौथ्या 5व्या 6व्या 7व्यामध्ये काय आहे, सम्यक प्रकृतीचा उदय सांगितला. हे कुणाच्या अपेक्षेने, क्षयक्षमिक सम्यक्त्वाच्या अपेक्षेने. कळालं. पण जर इथं ही चर्चा औक्षमिक सम्यक्त्व किंवा क्षयिक सम्यक्त्वाच्या अपेक्षेने असेल तर ह्यांचा उदय इथं असणार, ही इकडं जाणार है ना. बस एवढं फक्त विशेष लक्षात ठेवायचं. कळालं का नाही. इकडं म्हणजे अनुदयात जाणार है ना, कारण हे क्षयोक्षमिक सम्यक्त्वामध्ये सम्यक प्रकृतीचा काय असं सांगितला है ना, उदय असतो. म्हणून इथं आपण हे घटवलेलं आहे 4 ते 7. कळलं का है ना. तर अशा प्रकारे क्षयक्षमिक सम्यक्त्व सांगितलं काय आहे की तिथं त्या जीवाला सांगितलं सम्यक प्रकृतीचा काय आहे, उदय आहे क्षयक्षमिक सम्यक्त्वात, पण औक्षमिक आणि क्षयिकमध्ये नसतो. दर्शन मोहण्याची प्रकृती आहे ती. कळलं का है ना. पुढं सांगितलं मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी 4 ह्यांचा काय सांगितला, उदयाभावी क्षय आणि सद्वस्थारूप उपशम. कळलं. ह्याचा उदय आहे आणि बाकीचं घटवल्या का, कळालं का. मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी 4 ह्यांचा काय आहे, क्षयक्षमची व्याख्या लक्षात आहे ना. कळालं का नाही. ह्यांचं उदयाभावी क्षय आणि सद्वस्थारूप उपशम. कळलं का है ना. अशा प्रकारे हे काय आहे सांगितलं, क्षयक्षमिक सम्यक्त्व आहे. ठीक आहे. पुढं आता इथं परिणाम कसे असतात सांगितलं आहे ना. औक्षमिक सम्यक्त्वामध्ये परिणाम कसे आहेत सांगितलं, वाचा. कळलं. असं श्रद्धा आहे एकदम क्लीन. भले उपशम झालंय. कळलं का. उपशम झाले म्हणजे काय, दबलं गेलं. दबलं गेलंय म्हणजे काय, त्यांना उदयात येऊ देत नाही, हे लक्षात ठेवा. का दबलं गेलं म्हणजे काय, कर्म असे दबले जाणार नाहीत आहे ना. त्यांना फक्त तेवढा काळ उदयामध्ये येऊन द्यायचं नाही. समजलं का नाही. तुम्हाला सिग्नलचं उदाहरण दिलं होतं का नाही. काय रेड सिग्नल लागला की तेवढा काळ फक्त तुम्ही तिथं आहे तिथं थांबायचं, यायचं नाही इकडं, क्रॉस करायचं, उद्यात यायचं नाही. कळलं का नाही. हां. तर अशा प्रकारे सांगितलं काय आहे, परिणाम कसे आहेत, पूर्ण निर्मल आणि सांगितलं निश्चल एवं गाढ आहे. पण क्षयक्षमिक सम्यक्त्वामध्ये काय सांगितलं, कसे परिणाम आहेत, चल मल आगाढ दोषांनी. हां. आणि क्षयिक सम्यक्त्वामध्ये पूर्ण निर्मल निश्चल एवं है ना. जसं औक्षमिकमध्ये आहेत ना तसे क्षयिक सम्यक्त्वामध्ये परिणाम आहेत, निर्मलता आहे. कळलं का. फक्त इथं काय होतंय, कर्मांचं काय होतोय, उपशम, आणि इथं काय होतोय, क्षय. समजतंय. सोपं आहे ना. चल मला आगाड दोष खाली सांगितले असतील आय थिंक. बघू आपण. चल मला आगाड दोष हा हा का घटवलंय. क्षयक्षम सम्यक्त्वाचे काय सांगितले, चल मला आगाड दोष. आहा काय सांगितलं, चल कशाला म्हणलं, जलमय तरंगो की तरह चंचल आहे ना. म्हणजे काय सांगितलं, उदाहरण सांगितलं की जसं पाण्यामधले जे तरंग असतात ते कसे आहेत, चंचल. तसं श्रद्धान कसं आहे, थोडंसं चंचल असतं. श्रद्धान आहे समीचीन, पण तरीसुद्धा त्यामध्ये काय होत आहेत सांगितलं, चंचलता. चंचलता कशी ते सांगितलं बघा. उदाहरण, आप्त आगम पदार्थों के विषय में चंचलता होना. कळलं ना. आप्त आगम पदार्थांच्या विषयी काय, आप्त म्हणजे देव, आगम म्हणजे शास्त्र, आणि पदार्थ म्हणजे 7 तत्व किंवा 9 पदार्थ. कळलं का नाही.
ह्यांच्याविषयी चंचलता. उदाहरण काय हो? चल दोषाचं उदाहरण काय? आता गेलं काय विसरून? ती खाली झालं. ते आगाडमध्ये आहे. हे आमचं मंदिर, हे आमची मूर्ती. किती घटवलं तुम्हाला, काय करायचं? अवघड आहे नाही. हा, माझं मंदिर, माझं मंदिर म्हणतं का नाही? हा, माझी मूर्ती, कळलं का? माझं जे काय, मग हे वास्तविक मंदिर, मूर्ती हे कुणाचं असतं? एकटेच आहे का? है ना? प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे काय? नाही. परंतु त्याला माझं म्हणणं, कळलं का? तर हा काय सांगितला? चल दोष. देवाविषयी घटवलंय मी, खूप घटवलं. आता मी नाही घटवत, 6 वाले जाऊ दे, झाले. तुम्ही मागचे प्रवचन घ्या, बघून घ्या. आपण अजून कशा कशा प्रकारे चल दोष लावतो भरपूर घटवलेलं आहे. आता नाही मला घटवायचं. पुढं मल दोष काय सांगितलं? बाह्य मलाने सहित शुद्ध सोन्याप्रमाणे. सोनं शुद्ध आहे, पण त्याला काय लागलाय? बाह्य मल. काय घटवलं? जसं सिद्धांत शंकादी मलसहित, म्हणजे सम्यदर्शन आहे पण तिथं शंका, कांक्षा आदी जे हे करतो दोष लागतात ना, हे सगळे 8 दोष माहिती आहेत ना? 8 दोष माहिती आहेत का नाही? सम्यक्त्वाचे निशंकित, निकांक्षित हे गुण सांगितले. त्याच्या विरुद्ध काय आहेत? शंका, कांक्षा, विचिकित्सा, मूढदृष्टी, अनुपगुहन, अस्थितीकरण आणि अवात्सल्य, अप्रभाव. हे 8 काय सांगितले? दोष. मग ह्या दोषामुळं सम्यक्त्व काय होतंय? मलिन होतंय. आणि हे घटवलंय. वारंवार जर दोष लागत गेले तर सम्यक्त्व निघून पण जातं. कळालं का नाही? पुढं आणि तिसरं उदाहरण सांगितलं आगाड. सांगितलं काय आहे? सांगितलं काय? वृद्ध के हात की लाट. म्हणजे काठी काय होती सांगितलं? आहे जमिनीवर, सम्यक्त्व आहे पण काय सारखं हलतंय, है ना, स्थिर नाही. तर अशा प्रकारे सांगितलं काय? आपताधिकी प्रतीती में शिथिलता. जसं उदाहरणार्थ काय आबा सांगू शकता, पार्श्वनाथ भगवान काय करतायत? हां, संकट दूर करतात. शांतीनाथ भगवान, हा ना, मग तेवढेच ते करतात का? बाकीचे करत नाहीत का? पार्श्वनाथ भगवान शांती देत नाहीत काय? पुष्पदंत भगवान काय विघ्न दूर करत नाहीत का? काय चरतोय? हां हां हां, म्हणून पण आपण मानलं काय की नाही बाबा आम्हाला तर काय करायचं? शांती विधान करायचं. काय शांती विधान करता का? कोण मेल्यानंतर शांती विधान, नाहीतर कर्मदहन विधान. हां, फिक्स असते का नाही? करायला काय अडचण नाही, पण काय कन्सेप्ट काय त्या पाठीमागं? हां, आता शांती लाभो, कर्माचं दहन हो, है ना, असं नाही. मग तिथं सांगायचा अभिप्राय काय की नाही, है ना, दुसरे विधान पण शांती देणारे आहेत का नाही? काय दुसरे विधान कर्मदहन करणारे आहेत की नाहीत? है ना. हा सगळा भ्रम चुकीचा. हा सगळा सांगितला काय? हे आगाड दोष आहे. कळलं का? समयसर वाचूनच सम्यक तो होतंय, आगाड दोष आहे. गवर्नमेंट सर वाचून होणार नाही का? काय त्रिलोक सर वाचून होणार नाही का? कळलं का नाही? कसे कसे दोष लावतोय हा जीव. किती जेवढं सूक्ष्म तुम्ही चिंतन करचाल तेवढं भरपूर चिंतन करू शकता. हां, करणार का चिंतन? टाकणार का व्हॉट्सअपवर? काय नाही, फक्त आळशी झाले, हाय मागचा अभ्यास करत नाहीत. हां, आजचा कोटा अभ्यास तर करा, असं नका करू. मग सांगायचा अभिप्राय की चरमल आगाड दोष आपण लावत आहोत असं समजू नका की लावत नाही, पण त्या दृष्टीने कधी विचारच करत नाही. कळलं का? विचार करावा लागेल आपल्याला, है ना. आपण अशा प्रकारे कुठं कुठं कशा कशा प्रकारे काय करतो आहोत? दोष लावतो आहोत. आपताधिकी रुची में शिथिलता. कळलं? किती प्रकारानं घटू शकता, किती प्रकारानं, है ना. लक्षात येते का? समजा आता साधू आहेत, है ना, आग्रह सगळ्याचा काय असतो? मला आचार्यांना आहार द्यायचा आहे, आचार्यांना, आणि बाकीचे
आहे ना, त्यांना नाही मिळालं तर चालतंय. समजा तुमच्याकडे काय, समजा कोणी क्षुल्लक आले आहाराला, आहे ना, मग तुम्ही कमी हे आहात का, काय विचारतोय. आणि ज्यांच्याकडे आचार्य आहेत ते खूप हे आहेत का, मला काय म्हणे समजतंय का नाही. हे सगळं आगाढ दोष आहे, कळालं का. आचार्यांना तेवढा आहार द्यायचा आणि बाकीच्यांना द्यायचं नाही, म्हणजे दुर्लक्ष करायचं. आणि ती भक्ती नसती ना. आचार्य असले की हां ठीक आहे, आचार्य आहेत, महान आहेत, तुम्हाला त्यांच्याबद्दल महिमा आहे, ठीक आहे, पण ह्याचा अर्थ दुसऱ्यांना, कळालं का, गौण करणं हे आगाढ दोष आहे. है ना, सगळे सारखे आहेत का नाही, काय विचारतोय. पण नाही ना, तिथं काय आहे, अशा प्रकारे अजून काय करता, किती घटवाल तेवढं कमी आहे. है ना, चल मल आगाढ दोष किती प्रकाराने लावतो आपण, लावत नाही का. है ना, चिंतन करणार का, काय विचारतोय. हां करणार का चिंतन, जरा जेवढं जमल, नाही जमलं जाऊ दे, पण सहज चिंतन करा तुम्ही. आपण कशा प्रकारे काय करतो आहोत, सम्यक्त्वामध्ये दोष लावतोय. आणि आपल्याला आपल्या दोषांचं जर कळलं नाही तर मग ते सम्यक्त्व श्रद्धा दृढ कसं होणार, आणि पुढं मोक्ष मार्गात अग्रसर कसं होणार, कळालं का. आपण किती प्रकारानं काय करतो आहोत, सम्यक्त्वामध्ये दोष लावतो. कळलं, स्वरूप समजलंय, तर चिंतन करून या. ठीक आहे ना. ज्यांना जमेल त्यांनी व्हॉट्सअपवर टाका, ज्यांना नाही जमेल त्यांनी मला पर्सनली टाका, म्हणजे पर्सनली सांगा. ज्यांना वाटतं की बाबा नाही बाबा आपल्याला काय जमतंय का नाही, चुकलं तर किंवा काय असं, पर्सनली कळवा, काय टेन्शन नाही, पण चिंतन करा. मला नाही सांगितलं तरी काय अडचण नाही, पण तुम्ही चिंतन करा. आता 3 अभ्यास करायचे तुम्हाला. कुठले, मोक्ष मार्ग प्रकाशक, जे सांगितलं ते वाचून यायचं. दुसरं उदय अनुदय, स्वतः न बघता, म्हणजे 28 प्रकृती डोळ्यापुढे ठेवा आणि ते बघून घटवायचं, आणि चुकलं तर क्रॉस चेक करायचं. ठीक आहे ना. आणि तिसरं चलमल आगाढ, वाढणार सांगतोय तिन्हीचे अभ्यास करायचा. म्हणजे नाही एक केला, मला खुश नाही करायचं तसलं, तिन्ही करायचे, है ना. उद्या परत वेगळा अभ्यास देणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे प्रत्येकाने काय करा, अध्ययन करा. ठीक आहे, समजलं. चला. हो.